राजश्व छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, मी आणि कल्पेश तुमचं पुन्हा स्वागत करतो आमच्या एक्सप्लोर महालचं ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत रायगडला, रायगड किल्ल्यावर जाणार आहोत। आता आम्ही पनवेल येथे आहोत। आता थोड्याच वेळात सिद्धार्थ आणि अविनाश हे दोघं आम्हाला इथे भेटणार आहेत। आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत। त्यांना एक 10 मिनिटं लागतील, त्यानंतर आम्ही आपला प्रवास पुढे आपल्या रायगडकडे करणार आहोत। तर मित्रांनो, आता सकाळचे 6:30 झालेले आहेत। ॲक्च्युली आम्ही निघणार होतो जवळपास 5:30ला पनवेलहून, पण 1 तास हा आम्हाला आता उशीर झालेला आहे। आता बघू किती वेळ पुढचा लागतो आम्हाला पुढे जायला। तरी पण इथून जवळपास 4 तासाचं असं रनिंग आहे, म्हणजे बाय बाईक किंवा बाय तुम्ही कार स्वतःची असेल व्हेकल अशी, तर जवळपास एक 4 तासाचं रनिंग आहे। पुढे आता रस्ता कसा आहे ते पण आपल्याला माहिती नाही आहे। तर आता आपण इथून पुढे आता निघणार आहोत रायगडकडे, रायगड किल्ल्यासाठी। तर आपण आता बघू, आता जे मध्ये मध्ये आपल्याला चांगले चांगले शॉट्स मिळतील ते आम्ही दाखवण्याचा चांगला प्रयत्न करू। बहुत ठंडी है, वन बोला ठंडी नहीं है। तर मित्रांनो, आम्ही आता चहासाठी थांबलो होतो। आता आमचा चहा झाला आणि हे आम्ही पनवेलच्या पुढे आल्यानंतर आम्हाला हे असं एक सुंदर असं दृश्य दिसलेलं आहे। आउटडोर आम्ही नाश्ता करत आहोत इथे। सिद्धार्थ सर्व करतोय सगळ्यांना, कल्पेश चालू झालेला आहे खाणं।
आता आपण जिजामाता यांची समाधी आहे जे पाचाड गाव आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत. आता आपण थोड्याच वेळात आत जाऊया आणि तिथे जाऊन त्या समाधीला आपण भेट देऊयात, तिथं नतमस्तक होऊयात आणि आपण आपल्या नंतर पुढे रायगड किल्ल्यावरती जाऊयात. ओके, तर मी तुम्हाला आत दाखवतो. ॲक्च्युली ते काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता. पाठीमागे हे दगड असे कोरून ठेवलेले आहेत, म्हणजे तासून ठेवलेले आहेत. बहुधा हे सगळे इथं मांडण्यासाठी, इथं बांधकामासाठीचे आहेत असं ते दिसून पण येते. आपण ज्या ठिकाणी आहोत ती अगदी पावन अशी जागा आहे मित्रांनो. इथे जिजामाता यांची समाधी आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे जिजामाता यांचं कार्य. जिजामाता यांनी शिवाजी महाराजांना, शंभू महाराजांना कशा प्रकारे त्यांनी त्यांची शिकवण दिली, मोठं केलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला हे दोन दैवत लाभले आणि आपल्या महाराष्ट्राला उच्चस्थानी असं मानाचं स्थान आहे. रायगडच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आता आमच्या बाईक पार्क करून आम्ही चित्त दरवाजाजवळ जाणार आहोत. तर इथून हे फक्त 1 मिनिटावर चित्त दरवाजा आहे. तर तिथून आपण पुढची चढाई सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, हा जो समोर तुम्हाला बुरुज दिसतोय हा आहे खुबलाडा बुरुज. जेव्हा शत्रू हा किल्ल्यामध्ये प्रवेश करत असे त्यावेळेस इथंच त्याला अडवलं जाई आणि त्यांच्याशी लढलं जाई. जर इन केस जर इथून तो पुढे जाण्यास सक्सेस झाला तर त्याला पुढे महादरवाजावरती अडवलं जात असे. तर मित्रांनो, ह्या आजच्या पायऱ्या आहेत आणि ह्या ज्या दिसत आहेत तुम्हाला ह्या जुन्या पायऱ्या आहेत. जरा याला बाजूला घ्यावं. 1 मिनिट बाबा, बाजारात दे, जायला दे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे संवर्धनाचं काम चालू आहे. तर मित्रांनो, हा समोर जो तुम्हाला दिसतो हा संपूर्ण रायगड किल्ला आहे आणि समोर जो टोक असं बाहेर आलेलं दिसतंय तो आहे टकमक टोक. आणि जे 2 उंच असे बुरुज दिसत आहेत उजव्या हाताला त्याला म्हणतात हिरकणीचा बुरुज. आणि त्याच्या जो खाली आहे तो म्हणजे जो सपाटीचा एरिया आहे तो आहे महादेवाचा माळ. आता आपण महादेवाचा माळ आणि खुबलाडा बुरुज याच्यामध्ये बसलेलो आहोत. आता आपण जिथे उभे आहोत ना तो जो तुम्ही तिकडला जो त्या साईडचा कोपरा बघा आणि हा इथपर्यंत सगळा परिसर जो आहे ना याला महादेवाचा माळ म्हणतात. म्हणजे किल्ल्यावर चढताना काही पायऱ्या चढून आल्यानंतर खुबलाडा बुरुजच्या नंतर काही पायऱ्या वर आल्यानंतर सपाटी एरिया लागतो. तो हा सगळा आहे महादेवाचा माळ, तो तिथपर्यंत राहील. तर मित्रांनो, भर उन्हात किल्ला चढायला घेतलाय त्यामुळे खूपच अशी हालत खराब झालेली आहे. आम्ही अर्ध्यावरती पण अजून पोहोचलेलो नाही आहोत तरी आमची हालत अशी एकदम खराब झालेली आहे.
आए गाड़वे लोगों की ये टोली। अरे धक्का लागला, जाऊ खाली। तर मित्रांनो, आपण आता या महादरवाजाजवळ पोहोचलेलो आहोत। आता तुम्ही बघू शकता, हा जो सरळ महादरवाजा आहे, ॲक्च्युली त्याचा एक्झिट तुम्हाला दिसणारच नाही। ह्या प्रकारची अशी बांधणी शिवाजी महाराजांनी आणि जे हिरोजी इंदलकर होते यांनी ही रचना करून घेतली आणि ह्या प्रकारचे दरवाजे हे इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळतात। रायगडाबद्दल सांगणे म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवणे असेच म्हणता येईल। जवळपास 800 वर्ष असलेला जुना हा किल्ला आहे। शिवकालापूर्वी ह्या किल्ल्याला तणस, राशीवटा, नंदादीप, रायरी, उत्तमगड अशी नावे होती। महाराजांनी किल्ल्याचे नामकरण हे रायरीचे रायगड केले गेले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात राजधानी म्हणून सुधागडचा जो पालीचा गणपती आहे तेथील किल्ला जो आहे तो होता, पण त्यांनी रायगड हे राजधानीचे ठिकाण केले आणि पुढे रायगड ही स्वराज्याची राजधानी म्हणून उदयाला आली। तर मित्रांनो, आता आपण हत्ती तलावाजवळ पोहोचलेलो आहे। जे पाठीमागे जे सुकलेल्या अवस्थेत आहे ते हत्ती तलाव आहे। म्हणजे हे आपण जेव्हा येतो तेव्हा पहिल्यांदा हे हत्ती तलावच आपल्याला नजरेस पडतं आणि नंतर हा सगळा वरचा बालेकिल्ला हा दृष्टिक्षेपात पडतो। आता आपण इथे बांधकाम चाललं आहे, त्यामुळे दुसऱ्या वाटेने आपण आता जाणार आहोत। मित्रांनो, आता आपण गंगासागर तलावाजवळ आलोय। आता इथं आम्ही थोडं फ्रेश होतो, पुढे जातो।
तर मित्रांनो, ही पालखी दरवाजाच्या बाजूलाच अशी ही निमुळती वाट आहे. ती वाट बरोबर पालखी दरवाजाच्या बाजूला इथे बालेकिल्ल्याच्या बाहेर अशी निघते. स्वराज्य वाढवण्यासाठी नामवंत सरदारांच्या मोठ्या घराण्यातल्या मुली केल्यात. की ज्या घरातली मुली केली तिथले मामले आपल्या पाठीवरती यावी असा विचार करून आपल्या राजाने नामवंत सरदारांच्या मोठ्या घराण्यातल्या मुली केल्या. राजांच्या 8 राणींची नावं आहेत सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, पोतराबाई, सकोराणी, काशीबाई अशा राजांच्या 8 राण्या होत्या. आणि या राणी मला समोरच्या पण चौथरी पाहतो ही दासदासींची घरं. आपल्याकडे कसे नोकर चाकर असतात, पूर्वी राण्यांच्या सेवेसाठी दासी असायच्या. मग त्यावेळी दासींची घरं नोकरां चाकरांसाठी समोरची घरं होती. तिथे आतमध्ये राणीचं अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. तर जुन्या काळाचं टॉयलेट बाथरूम, राजांच्या काळातलं दगडी टॉयलेट बाथरूम एकदा आतमध्ये तुम्ही बघून यायचं. सकाळी उठल्यापासून जे प्राथमिक विधी असायच्या तर त्यासाठीही शिवाजी महाराजांनी इथे म्हणजे असं त्या काळचे शौच खूप असे इथे बनवून घेतले होते. ते मी तुम्हाला दाखवतो. आपण तिकडे जाऊ. मित्रांनो, आजची परिस्थिती अशी आहे की त्यावेळेस आपल्या महाराजांनी इथंही ही तरतूद करून ठेवली होती. पण आताचे जे काही जी माणसं असतात त्यांना ही ह्याचं महत्व नाही पटत आणि ती लोक बाहेर असे घाण करतात. तर मित्रांनो, हे आहेत शौचकूप. त्यावेळेस महाराजांनी इथे हे बांधून घेतले होते. त्यावेळेसचे येथेच धान्याचे कोठार. आणि मित्रांनो, तुम्ही जे समोर पाहताय ते महाराजांचे जे मंत्रिमंडळ होते, अष्टप्रधान मंत्रिमंडळ, यांचे हे राहण्याचे ठिकाण आहेत. अनाम विराजिते झाला तुझा जीवनांतर. अरे स्तंभ तेथे ना कोणी बांधिला, ना पेटली ना वात. या या स्वराज्या या सम्राज्याकाठी प्रणाम माझा. तुला मृत्युंजय विरा, तुला मृत्युंजय विरा. तर मित्रांनो, हा आहे छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा. आणि ह्याच राजवाड्याने पाहिला 3 एप्रिल 1680चा काळा दिवस. महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. याच ठिकाणी महाराजांनी अखेरचा श्वास सोडलेला होता. महाराजांनी संथपणे मृत्यूचे बोट धरून आपल्या सगळ्यांमधून निघून गेले होते. तर मित्रांनो, मी तुम्हाला हे एक दाखवतो आहे. हे जे दिसतंय तुम्हाला, इथे असे खांब रोवले जायचे. म्हणजे हे बघा तुम्ही, हे प्रत्येक मला वाटतं 3 फुटावरती हे सगळे खांबाचं हे आहे. तर मित्रांनो, तुम्ही असे बघू शकता प्रत्येक 3 फुटावरती असे हे जॉईंटर तुम्हाला दिसत आहेत. तर ह्याच्यावरती हे सगळे खांब असे उभारलेले जायचे. हे आहे ते महाराजांचे स्नानगृह. तर मित्रांनो, किल्ल्यावर 2 प्रकार आहेत, एक दिवाने आम आणि एक दिवाने खास. तर आता आपण दिवाने खास मध्ये उभे आहोत. दिवाने आम आणि दिवाने खास म्हणजे जे सामान्य लोकांसाठी आहे ते दिवाने आम आणि एक खासगी लोकांसाठी आहे ते दिवाने खास. मित्रांनो, समोर दिसतंय ते टंकसाळ आहे. म्हणजे जिथे चलन वगैरे बनायचं, जिथे व्यावहारिक गोष्टी व्हायच्या, हे टंकसाळ आहे इथे. हे पाहू शकता. तर मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. बघा, या अशा प्रकारचं टंकसाळ आहे इथे. मित्रांनो, समोर तुम्हाला जे मनोरे दिसत आहेत
हे असं इतिहासात नमूद आहे की हे जवळपास 5 मजली मनोरे होते. आता तेही सुद्धा ढासळलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण डिस्कशन रूम मध्ये खाली जात आहोत. तिथं सगळे सिक्रेट्स डिस्कशन व्हायचं शिवाजी महाराजांचं आणि जे आपले बहिजी नाईक होते यांचं. मला दाखवतो. हे बघा, हे अशा पद्धतीत आहे. या आतमध्ये जास्त लांब आहे का? तर असं हे संपूर्ण आतमध्ये काळोख आहे, काय दिसू शकत नाही जर तिकडे बॅटरी नाही. तर मित्रांनो, आता आपण ह्या सिक्रेट रूम मध्ये आहोत, म्हणजे जिथे सगळे सिक्रेट डिस्कशन व्हायचे शिवाजी महाराजांचे. म्हणजे बहिर्जी नाईक हे तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात मोठे हे गुप्तहेर होते की आजपर्यंत ते शिवाजी महाराज फक्त त्यांना ओळखत होते, बाकी कोणीही त्यांना ओळखत नव्हतं. अशा व्यक्तींचं इथे हे डिस्कशन व्हायचं, जे सिक्रेट्स असायचे. आणि हे तुम्ही बघू शकता, त्याचे दिव्यांसाठी खुबण्या वगैरे केलेल्या आहेत इथे. तर या खुबण्याच्या माध्यमातून इथं प्रकाश केला जात असे. खूपच अंधार आहे. आम्ही मोबाईलच्या बॅटरीने हे सगळं कॅच करतोय. मित्रांनो, आता आपण जिथे उभे आहोत तो आहे राजदरबार. हा सगळा सभागृह होता शिवाजी महाराजांचा. आणि हा जो आहे हा नगारखाना आहे. आणि ह्या जागेवरती सगळे मंत्रिमंडळ हे असे बसलेले असायचे. आणि हे जे समोर शिवाजी महाराजांचं सिंहासन आहे. दुसरी गोष्ट, हे जे सिंहासन आणि नगरखानामधलं जे अंतर आहे ते जवळपास 200 फुटाचं आहे. हे तुम्ही बघायला गेलं तर हा संपूर्ण प्रदेश 200 बाय 200 फूट असा गणला जातो. आणि ह्या ठिकाणी जर शांतता असेल आणि जर अगदी हळू आवाज जरी ह्या नगरखान्यापासून ह्या सिंहासनापर्यंत अगदी स्पष्टपणे बोललेलं ऐकू जात असत. अशा प्रकारची टेक्निक शिवाजी महाराजांनी ह्या जो सभागृह आहे म्हणजे ह्या सभागृहामध्ये इन्व्हेंट केली होती. आता तुम्ही विचार करू शकता की विदाऊट माईक ह्या नगरखान्यापासून ते ह्या सिंहासनापर्यंत विदाऊट माईक बोललं जायचं. आता आपण बाजारपेठेकडे जाऊया आणि तिथून पुढे आपण शिवाजी महाराजांची समाधी आहे तिथे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते आहे होळीचा माळ. तिथे या ठिकाणी होळी साजरी केली जायची या जागेवरती. आणि तसेच महाराष्ट्र शासनाने जे तुम्ही पंचधातूचा पुतळा बघताय, सिंहासनारूढ असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हे आपल्या होळीच्या माळावरच आहे. आपण आता ज्या परिसरात आहोत त्या आहे बाजारपेठ. तुम्ही बघू शकता अगदी नगरखान्याच्या आणि जगदीश्वराचं मंदिर आहे त्याच्याबरोबर मध्ये हे बाजारपेठ आहे. आणि तुम्ही विचार करू शकत असाल की या बाजारपेठेच्या कट्ट्याची उंची एवढी उंच का. ॲक्च्युली जेव्हा इथे बाजारात खरेदी किंवा विक्री केली जायची ही संपूर्णपणे विक्री घोडागाडी किंवा घोड्यांवरतूनच केली जात असे. त्यामुळे याची उंची ही एवढी उंच होती. तर मित्रांनो, आता आपण या जगदीश्वर मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. बाजारपेठेकडून पुढे आल्यावर हे जगदीश्वराचं मंदिर लागतं आणि त्याच्या पुढेच हे शिवाजी महाराजांच्या समाधीचं स्थळ आहे.
तर मित्रांनो, ही आहे नतमस्तक होण्याची जागा. मित्रांनो, हीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. इथे मान ही अदबीने खालीच असावी. की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. तीच माणिक मोती दुसरी धडधवळत नाही. तर मित्रांनो, आता आपण फुल थ्रिलर असं टकमक टोकाकडे चाललेलो आहोत. ते गुन्हेगाराला शिक्षा दिली जायची कडेलोटाची. खूप असं ऍडव्हेंचर असं आहे ते. चला पुढे आपण जाऊया टकमक टोक. जे समोर बघताय ते टकमक टोक आहे. या वाटेने मित्रांनो टकमक टोकाकडे यायला रस्ता आहे. आणि जी तुम्ही खाली बघताय सगळी दरी आहे. आणि जे समोर दिसते तिकडे टकमक टोक आहे. आता आपण त्या टकमक टोकाकडे चाललेलो आहोत. इथून गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा दिली जाईल. आता एक कशा प्रकारे खडतर अशी वाट आहे तिकडे जायला. सिद्धार्थ, अविनाश, कल्पेश पुढे गेलेले आहेत.